थोडंसं म्हटलं तुमचे भरपूर प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तर द्यावी. गेली खूप दिवस झालं येणाऱ्या कमेंट ज्या आहेत, ज्याला मी खूप टाळत होते, तर त्याची उत्तर आज द्यायची. म्हणजे शेरू कुठं आहे? एवढा दिवस झालं शेरू दिसत नाही. शेरूबद्दल बाकीचं तर मी शेअर केलेलं आहे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीचं, तरी पण थोडं थोडं सांगेन कारण खूप कमेंट होत्या नंतर. त्याच्यानंतर मामांकडे दिलेली 2 पिल्ली जी होती त्याचं काय झालं, याच्या पण भरपूर कमेंट आलेल्या होत्या. तर ते पण मी तुम्हाला सांगेन. आता ज्या ताई पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे, या घराचं बांधकाम जसं सुरू झालेलं होतं, माझ्यामध्ये भिंती नुसत्या उभा राहिल्या होत्या, तेव्हा शेरू कोण कुठला होता, कुठून आला काही माहीत नव्हतं. आपल्या घरात इथं येऊन बसायचा, रक्षण करायचा. मग आम्ही कधी कोणी येऊ दे पाणी मारायला वगैरे तर त्याला बिस्किट पुडा घालणं, खाऊ घालणं, किंवा येताना एखादी चपाती वगैरे असं, किंवा कामगार होते ते घालत होते. गेल्या वर्षी म्हणजे 1.5 वर्ष झालं तो व्यवस्थित होता, व्यवस्थित ही करत होता. तो घरात रिकाम सोडला. तुमच्या कमेंट यायचं की बाबा तुम्ही घरात रिकाम सोडू नका, केस पडतात, चांगलं नाही. मग त्याला बांधून घालायला लागलो. मग पुन्हा कमेंट यायला लागल्या की तुम्ही बांधून घालू नका, ते तुम्हाला बांधून घातलं तर कसं होईल, तुम्ही त्याला कसं काय बांधून घालू शकता. मग त्याला सोडलं, म्हणलं हिंडून फिरून खाय. सौंदतीला आला होता, आम्ही ज्याला घेऊन गेलतो सौंदतीला, त्याला लिंब घेतला होता आम्ही, ते पण तुम्ही पाहिलेलं आहे. पाण्यात आंघोळ वगैरे घातली होती, त्याचे हातपाय धुतले होते, लिंब बांधून त्याने सुद्धा तो लिंब घेतलेला होता. अशा खूप साऱ्या गोष्टी. त्याच्यानंतर काय झालं की तो आता मग बघा घरात फिरायचं नाही, दारात बांधायचं नाही, मग तो असा हिंडून फिरून राहायला लागला. हिंडून फिरून राहता तुम्हाला माहिती आहे डॉगींना एक घाण सवय असते की कुत्रिणीच्या मागे खूप लागतात. आता त्याचं ते वय पण होतं, त्यामुळे तो तसा चालला. त्याच्यानंतर आमच्या इथं वरच्या साईडला जिथं चौक आहे मेन, तिथं ना चिकन वगैरे म्हणजे चिकन 65 वगैरे असे स्टॉल आहेत. मग तो तिथं जायला, खाल्ल्यानंतर ते जे खरकटं मरकटं असतं ते तर खाणारच. आता घरात एवढं चांगलं लाईफ होतं, मी आठवड्यातून एकदा तरी त्याला अंडी घालणं म्हणा, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करतच होतो, सगळं होतं. पण त्याला चिकनची तिथं लत लागली. बरं लागली जाऊन हिंडून फिरून खाणार म्हटल्यानंतर मग ते खाऊ शकतं. त्याच्यानंतर एका व्यक्तीने, त्यांचं दुकान आहे, तर त्यांनी मग दुकानातलं काय टाकायचं, माया करायची, प्रेम करायचं असं केलं. असं केल्यानंतर तो तिथंच थांबायला लागला. आमच्या लक्षात आलं. मग आम्ही म्हटलं की यार आपलं आहे ते, आणि मग हे असं कसं जाऊन बसतं कुठं पण. म्हणून मग आम्ही म्हणजे आणायचं ओढत, यायचा पण, आणि त्याला बांधून घातलं की पुन्हा आणि त्याला चिकनची आठवण यायची. मग तो कुत्र्याने दिसला की ओरडायचा, मग तो गळ्यातला पट्टा काढायला लागला. नंतर मग आम्ही आशयाला बांधायला लागलो की बाबा त्याला निघू नये. पण तो गळ्यातला पट्टा जो आहे ना, त्याला ट्रॅक्ट घालली, तो असा वाकून काढून अर्धा तास तो धडपडायचा, झेपा घ्यायचा, ओढ घ्यायचा. त्याच्या गळ्याला किती त्रास होत असेल. पण ते म्हणतात ना की एखादी गोष्टीची सवय लागली की त्या गोष्टीही होत नाहीत, तसंच त्याच्या बाबतीत झालं. आणि तो त्या गोष्टींसाठी तो गळ्यातून पट्टा काढायचा आणि पळायचा, गळ्यातून पट्टा काढायचा आणि पळायचा. आम्ही खूप दमलो, अक्षरशः खूप दमलो. त्याच्यानंतर तो काय करायला लागला, आम्ही त्याला बांधतोय म्हणून त्यानं नंतर इकडे यायचंच बंद केलं. कारण त्याला असं वाटायला लागलं की ही मला गेले की बांधतात. मग त्याचं जे लत लागलेली आहे ती सुटत नव्हती, म्हणून त्यानं काय केलं, जे दुकानदार आहेत ना तिथंच राहायचं, इकडे यायचंच बंद झाला तो. तरी पण मग आम्ही भैयाला जायचं, दादा जायचे, कोणतं जायचं, ओढत आणायचो, असं खूप दिवस चाललेलं होतं. मग नंतर आम्ही असा विचार केला की ज्यांच्यापाशी जाऊन बसतोय जे दुकानदार, ते जर त्याला व्यवस्थित सांभाळत असेल, ते सांभाळत पण होते बरं का, त्याने जीव पण लावलेला होता, ते सांभाळत होते. तर म्हटलं त्याला जिथं राहायचंय, तो सुखी राहतोय ना, मग जिथं राहतोय तिथं राहू दे. काय देवाला वडत आणायचं, मग इथं तासभर तो झेप घेणार. मी व्हिडिओमध्ये पण खूप वेळा दाखवले तो कसा जातोय पट्टा वगैरे सोडून, असं तो करतोय. मग त्याला त्रास करून देण्यापेक्षा आणि करण्यापेक्षा ठीक आहे, जाऊ दे म्हणलं, त्याला राहू दे. मग पोरं वगैरे तिथं गेली तर तिथं सोडायला यायचा, त्यांच्या गाडीपाशी यायचा, तिथनं आणि पुन्हा त्या दुकानात जायचा, असं ते चालू झालं. म्हणजे दिवसभर त्याला ते खरकट चिकन मटनचं खायला मिळत होतं. कुत्रिणीच्या मागं पाहिजे तेव्हा जाता येत होतं, कोणी अडवणार नव्हतं, टोकणारं नव्हतं. आणि जे दुकानदार होते ते खाऊ पिऊ घालायचे, माया करायचे. पण थोडीच, आता आम्ही शेरूला 3 डोस दिले होते, त्याचं दवा पाणी, इंजेक्शन, गोळ्या, औषधं, खूप साऱ्या गोष्टी, सगळ्या ट्रीटमेंट त्याच्या केल्या. ते चावल्यानंतर काय होऊ नये, किंवा त्याला कुत्री चावल्यानंतर काय होऊ नये, हे सगळं आम्ही डॉक्टर बोलवून 1-2 वर्षात आम्ही सगळे कोर्स पूर्ण केले. पण थोडीच आता दुसऱ्यांजवळ राहिलं, जरी ते प्रेमान करत असेल तर खर्चाची बाजू असते, ते कोणी करत नसतं, लक्षात ठेवा. ज्याचं प्रेम असतं ना तोच डॉगींवरती खर्च करतो. होतं त्याचं, जाता येता आम्हाला दिसायचा, यायचा पण बरं का, दुकानला वगैरे तिथे गेलं तर तिथे यायचा, प्रेम करून जायचा. पण ते सवयी म्हणतात ना, शेवटी सवयीचा परिणाम, अशा गोष्टी होत होत्या. त्याच्यानंतर एक दिवशी मग ते दुकानदार आहे ना आले. तो घर सोडून गेल्यानंतर 1 ते 1.5 महिन्याची गोष्ट आहे बघा, मी तुम्हाला आहे ना सांगितलेलं होतं. तर त्याच वेळेला
ते दुकानदार आले आणि पहिला सागरला विचारलं की कुत्रं इकडे आलेलं आहे का शेरू. सागर म्हटला नाही तुमच्याकडेच असते. तर नाहीये, गेली आठवडाभर झालं आम्ही शोधतोय आणि दिसेना. म्हटलं आठवडाभर नाहीये, मग गेला कुठं. तर ते पण म्हटले मला पण माहित नाहीये, दुकान सोडून कधी हल्ला नाहीये तो, रात्रभर तिथंच असायचा, सगळं असायचं, हिंडून फिरून यायचा, खरं थांबायचा. मी पण सगळीकडे शोधलं. मग मात्र आम्हाला टेन्शन आलं, म्हटलं शेरू गेला कुठं. त्याच्यानंतर मग तुमचे दादा पण गाडीवरती फिरून आले, आरू पण, सगळ्यांना विचारलं, सगळीकडं अक्षरशः म्हणतात ना की काहीच सोडलं नाही. नंतर ते जे दुकानदार आहे त्यांनी माहिती काढली तर असं कळलं की शेरूला कोणीतरी औषध घालून मारलेलं आहे. त्यांनी जेव्हा ते सांगितलं ना तर म्हणजे ती एक सिच्युएशन जी अशी होती ना की बघा आपण एखाद्याला जीव लावलेला असतो, प्रेम केलेलं असतं, आपल्याला वाटतं काय कुठे असू दे तो राहतोय ना सुखाने किंवा जगतोय ना, पण ज्या वेळेला तो नाहीयेच हे जेव्हा तुम्हाला माहित होतं त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं की त्याला औषध घालून मारण्यात आलेलं आहे. आम्ही म्हटलं का, कशासाठी, कोण करेल असं. तर त्यांनी सांगितलं की तो एक कोणाच्या तरी डॉगीला चावलेला होता म्हणून. तर ती लोक त्याच्यावर खारकावून होती, कारण तो कसा असा मोकळाच होता. मी जसं म्हटलं की दुकानदारांनी पण ठेवून घेतलेलं त्यांच्या स्वार्थासाठी ठेवून घेतलं होतं, बरोबर ना, त्याची काळजी ना कशासाठी. तो काय करायचा, आधीमध्ये जायचा, डॉगींना हे करायचा, कारण तो 3-3, 4-4 कुत्री जरी आली ना तरी तो झेपा घेत होता. म्हणजे 3-3, 4-4 कुत्र्यांना पळवून लावायची त्याच्यात ताकद होती. आणि एवढं सगळं असताना मग त्यांच्या डॉगीला तो चावल्यानंतर ना खूप म्हणजे ते चिडून होते की बाबा हा आमच्या डॉगीला चावतोय. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी औषध घातलं. म्हणजे आता नंतर त्यांनी माहिती काढल्यानंतर हे कळलेलं आहे. आम्हाला काही माहित नाही कुणी काय केलं. मी तर एवढंच फक्त म्हणते की जर त्याला मारलं असेल ते पण तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मारला असेल तर त्याचं जे आहे ते ज्याचं त्याला मिळणारच आहे. कारण कसं असतं की इकडे करायचं आहे, इकडे फेडायचं आहे, बरोबर आहे. तुम्ही एखाद्या जीवालाही करत असाल तर कुठलाही डॉगी असू दे, कोणाला तरी अडचण होते बघा की आता तुम्ही एखाद्या एरियात राहता, काही लोकांना अडचण होते डॉगींची, कारण तुम्ही रात्रभर चोरी छुपे काही कामं करत असाल, जसे चोर लोक काही असतात, अशी लोक वागण्याला खराब, तर ते डॉगी भुंकतात किंवा ते येऊ देत नसतात, अशा पण गोष्टी असतात. त्यावेळेला सुद्धा लक्षात ठेवा की अशा डॉगींना धोका असतो. तुम्ही तुमच्या एरियात राहत असाल, भले तुम्ही नाही पाळू दे, पण एखादा डॉगी तुमच्या एरियात राहतोय आणि रात्री कोणी आलं तर भुंकतोय, ऍक्टिव्ह असतोय, कोणाला येऊ देत नाही, जाऊ देत नाही, आणि अचानक तो गायब झाला तर समजा की त्याला गायब करण्यात आलेलं असतं. कारण माणसं माणसाला सोडत नाहीत, जनावरांचं तर लांबच आहे. खूप नीच माणसं आहेत या दुनियेमध्ये. त्यामुळे तुमच्या एरियाचं रक्षण करणारं डॉगी असेल तर त्याला जपा, लक्ष द्या. शेरूच्या बाबतीत हे सगळं झालं. मग त्याच्यानंतर आम्हाला खूप म्हणजे आम्हाला कळत नव्हतं की आम्ही काय कितीही रडावं आणि कितीही करावं. कारण कसं असतं की त्याच्या आठवणी असतात ना, त्या प्रत्येकाच्या किती हे असतं, एवढं होतं. पण एक मात्र गोष्ट सांगेन, त्यानं घर सोडलं, त्याचं आयुष्य संपलं. त्यानं घर सोडून 1-1.5 महिना झालतं. 1-1.5 महिन्यात ते म्हणतात ना की होत्याचं नव्हतं झालं. स्वामींचं एक हे आहे बघा अध्याय, ज्याच्यामध्ये स्वामी सांगतात की उल्लिंगिले आमच्या आज्ञेची संधी सापडली काळाशी. त्याला एक होतं आज्ञा की बाबा हे घर तुझ्यासाठी चांगलं आहे, ही माणसं तुझ्यासाठी चांगले आहेत, पण ते म्हणतात ना की त्याला माणसापेक्षा, प्रेमापेक्षा त्याला लागलेल्या त्या सवयी. आणि मी कुठेतरी ह्याला त्या दुकानदाराला पण जबाबदार समजते ताईनं. कारण तुम्ही दुसऱ्याचं सांभाळलेलं कुत्रं तुम्ही खाऊ पिऊ घालून तुमच्याकडे ठेवून घेता, सगळे करता. तुम्ही जर त्या गोष्टी केल्या नसता तर कदाचित तो इथंच आला असता, इथंच राहिला असता आणि एवढं सगळं झालं नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की दुसऱ्याची पण गोष्ट जी आहे त्याच्यावर कोणी अधिकार गाजवू नये. आणि जर तुम्ही करतायच तर तुम्ही पूर्ण काळजी घ्या. माझं एक सांगणं आहे, तुम्हाला सगळंच करायचं असेल तर पूर्ण तुम्ही काळजी घ्या, पूर्ण लक्ष द्या की वेळेवर येतो का, राहतो का, हे पण असतं. असो, आता शेरूबद्दल तुम्हाला समजलेलं आहे. आता मामांच्या डॉगीबद्दल सांगते, मामांकडे दिलेले डॉगी. कारण मी एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या शेअर करणारी, एवढा दिवस मी तुम्हाला शेअर केलं नाही, त्याच्या मागं पण कारणं होती, ते पण सांगेन मी तुम्हाला. मामाने इथून डॉगी नेले, छान सांभाळत होते ते पण. बघा, तर त्यांना सांभाळायचं होतं म्हणून त्यांनी नेलते, त्यांना जर सांभाळायचं नसतं तर त्यांनी नेलं नसते. मग आता गावाकडे कसं असतं की बाहेरच बांधलं जातं,
मग तसं त्यांनी बाहेरच बांधलेलं. आणि इथून गेल्यानंतर महिनाभर, मग इथून गेल्यानंतर 20 दिवस होत्या. मग 2-4 दिवसाला मी व्हिडिओ कॉल करायची, मी त्यांना सांगायची मला फोटो पाठवा, मला हे करा ते करा, असं ते पाठवत होते, करत होते. आणि त्याच्यानंतर मी खूप दिवस पुन्हा म्हणत होते की मला व्हिडिओ पाठवा, फोटो पाठवा. मला ना व्हिडिओ पाठवण्यात आला ना मला फोटो पाठवण्यात आला. मग मी असं करत 15-20 दिवस झाले. मग मी म्हटलं तुम्हाला फोटो का पाठवत नाही म्हटलं डॉगींचे. तर मग मामा रडले आणि सांगितलं की बाबा दोन्ही पण डॉगी नाही आहेत. मी अक्षरशः म्हणजे म्हणतात ना की तो शॉक लागणं म्हणतात ना तसा प्रकार झाला. त्यावेळेला पण मी 2 दिवस व्हिडिओ टाकले नव्हते. अशीच काय तर तुम्हाला कारणं दिली ती. कारण कसं असतं की एखादी गोष्ट तुम्ही इथून बघता ना, इथून जपता, आणि त्यांच्यासाठी काय संघर्ष केला हे माहिती आहे सगळ्यांनी. आणि मामाने जेव्हा सांगितलं मी म्हटलं झालं नेमकं काय त्या दोघींना, तर मामा सांगायला लागले की त्याने काहीतरी विषारी खाल्लं होतं. मग त्याने विषारी काय खाल्लं माहीत नाहीये, कारण तिची उलटी पण झालेली होती रॉक्सीची हिरवी, आणि तिनं शी पण केलेली होती, ती हिरवी केली होती. मग त्यांनी लगेच डॉक्टरला बोलवलं होतं. तर डॉक्टरने येऊन बघितलं तर विष पूर्ण अंगभर भिनलं होतं. मग डॉक्टर म्हणले एकतर खाल्लं असेल किंवा एकतर चावलं असेल, दोन्हीपैकी एक झालेलं आहे. आणि पूर्णपणे हे झालेलं आहे ते, म्हणजे जगणं अवघड आहे म्हणले, हे काही राहणं शक्य नाहीये, कारण पूर्ण शरीरभर विष फिरलेलं आहे तिच्या. तर त्यात काय झालं, यांची 2 घरं आहेत. जे दुसरं खालचं घर आहे जिकडे जनावर असतात तिकडे त्यांनी डॉगी बांधले होते, आणि इकडे हे घरी होते. तिकडे गेल्यानंतर कळलेलं आहे, त्या ज्यावेळेला ती बेशुद्ध होऊन पडली तेव्हा कळलंय की बाबा हिला असं झालेलं आहे. मग त्याच्यानंतर ते काय उपचार कामी आले नाहीत, त्यामुळे ती गेल्यानंतर दुसरीनं लगेचच हाब खाल्ली. म्हणजे जोडी असते ना, जोडी फुटली की हे होतं ना, तसं मग दुसरीनं लगेच 4 ते 5 दिवसातच, तिला काही न होतं सुद्धा ती सुद्धा गेली. त्या दोघींची नाव होती रॉक्सी आणि ट्रिक्सी. जेव्हा हे सगळं झालं तो अचानकचा पॉईंट मी तुम्हाला शेअर केला की नंतर त्यांना आम्ही आश्रमात ठेवलं, कुठं काय काय, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत. मग एवढं सगळं झालं, म्हणजे त्या गेल्या ना इथून तर एका महिन्यात त्या पण दोघी नाही राहिल्या. त्यामुळे ही गोष्ट मी तुम्हाला तेव्हाच का सांगितली नाही याचं पण आज उत्तर देते. बघा हे सगळं झालं, कळलं, आम्ही रडलो बिडलो, सगळं झालं. पण असंच आमचं बोलणं झालं की आता लगेच, कारण त्याच वेळेला सगळी डॉगी जे होते ते जिकडे तिकडे होते. म्हणजे एक पॅन्थरचा होता तो आपल्यापाशी होता, पॅन्थरच्याच बरोबरचा दुसरा एक डॉगी होता तो घराच्या पाठीमागे एकानं ज्या दिवशी डॉगी आणले त्या दिवशी व्हाईट पिल्लू जे होतं बघा, आणलेल्या व्हिडिओमध्ये आहे, तो घेऊन गेलेला होता. आणि आर्यन म्हणतो तर मी देणार नाहीये ते पण. मी म्हटलं दे, जे आठवणीनं म्हणजे आवडीनं नेतात सांभाळतात ते देतो आहे. पॅन्थर एवढाच मोठा झालेला आहे, छान सांभाळले त्यांनी पण. त्याच्यानंतर 2 पंकजा ताईकडे आहेत. त्याच्यानंतर फायटर म्हणून एक होता, तो पण इकडे घराच्या पाठीमागं एकाने दिलेला आहे. आणि राहिल्या गोष्टी अजून एक जे आहे तर एक काका आहेत दादाचे मित्र, त्यांनी नेलेला आहे. आणि 2 ज्या होत्या त्या मामाकडे, अशा पद्धतीनं होत्या. आम्ही असं विचार केला की बघा एक आमच्याकडे आहे त्याचं मला टेन्शन नाही. दुसरी गोष्ट पंकजा ताईंनी ज्या दोघी नेलेल्या आहेत त्यांचं तर आम्हाला अजिबात टेन्शन नाहीये. कारण का त्या जरी म्हणतात ना की त्यांना नॉर्मली जरी सर्दी झाली जाणवली तरी त्यांना 2-2 डॉक्टर येऊन चेक करतात. आज त्या एक असं लाईफ जगतात ना की मी तर म्हणतोय परमेश्वराला की असं प्रत्येकाला लाईफ मिळू दे. त्यांचं काहीतरी पूर्व जन्मीची पुण्य आहे, त्यामुळे त्या दोघींचं पण टेन्शन नव्हतं. पुन्हा घराच्या पाठीमागे आहे त्यांचं पण नव्हतं, का तर तू जाता येतं आम्हाला दिसत होता. पण बाकीचे जे आहे ते अंतरावरती आहेत, ज्यांना आम्ही बघू शकत नव्हतं की त्यांना कसं सांभाळलं जातं. त्यावेळेला छोटीच पिल्ली होती. आणि जर मी ही गोष्ट लगेच सांगितली तर असं वाटेल त्यांना, ज्याने बाकीच्याने नेलेले आहेत, की अरे बघा यांच्याच घरात दिलेले डॉगी राहिले नाहीत, मग ह्या डॉगींना काय सांभाळलं न सांभाळलं, किंवा त्यांना दुर्लक्ष करू नये, त्यांची देखरेख करताना त्यांनी हलगर्जीपणा करू नये. कारण जर आम्ही सांगितलं हे राहिलेले नाही आहेत दोघं तर त्याचा परिणाम त्यांच्यावर होईल, त्यांच्या लाईफवर होईल. अजून छोटे आहेत, उद्या मोठी झाल्यानंतर आम्ही सांगितलं जरी दक्षता नाही घेतली तर त्याचं अन्न ते शोधू शकतात, त्यांचं ते छान जगू शकतात. पण ते लहान असतात तोपर्यंत त्यांना गरज असते. मग म्हणून मी निर्णय घेतलाय काही होऊ दे, जोपर्यंत ती पिल्ली मोठी होत नाही तोपर्यंत आपण ही गोष्ट शेअर करायची नाही. जे आहेत 2-3 त्यांना दुर्लक्ष व्हायला नको. बघा जे बाकीचे पण 2-3 आहेत ते पण खूप छान सांभाळतात, त्यांचा प्रश्नच नाहीये की ते सांभाळत नाहीत असं नाही, त्यांचा प्रश्नच नाहीये, मी तसं म्हणणारच नाहीये. पण शेवटी मनाला असं वाटतं ना की बाबा परिणाम व्हायला नको त्याचा इतर ह्याच्यावरती, म्हणून एवढा दिवस हे केलं. आता सगळेजण पॅन्थर एवढी मोठी झालेत, माझ्या मते 1.5 वर्षाची झालेत, सगळेजण मस्त आहेत. फक्त त्या दोघींचं वाईट वाटतंय की त्या दोघी हाताला लागल्या नाहीत. आणि काय त्यांचं नशीब होतं काय माहित, की अनाथ पिल्लं कुठेतरी एका गल्ली बोळात जन्माला येणं, आरूनं ते घेऊन येणं. बरं आला तर आलं, त्या गल्ली बोळात जन्माला आलेल्या पिल्लांचं
एक पॅन्थर आपल्यात आहे, तो कसं लाईफ जगतोय तुम्हाला माहित आहे. पंकजा ताईकडे दिलेल्या त्या दोघी कशी लाईफ जगतात तुम्ही बघताय. त्यांच्या व्हिडिओमध्ये त्या दाखवतात की बाबा एका गल्लीबोळात जन्माला आलेली डॉगी आज मंत्र्यांच्या घरात मोठी होतात, त्यांना सगळ्या सोयी सुविधा मिळतात, त्यांच्यासाठी 2-2 माणसं आहेत त्यांना देखरेख करायला. पॅन्थर आज आपल्या जवळ आहे, त्याचं लाईफ पुन्हा घराच्या पाठीमागे आहे, ते सुद्धा त्याला खूप छान जपतात. जे बाकीचे आहेत त्यांचं पण लाईफ आहे. एवढ्या सगळ्यातून ह्या दोघीचंच लाईफ असं की आश्रमात गेल्या, ह्या दोघीच गेल्या आश्रमात मग 1 महिना कसं सांभाळलं, काय सांभाळलं. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा अंगाला त्यांच्या गोचड्या होत्या, अक्षरशः पूर्ण शरीर भरून गोचड्या होत्या. मामाला मी सांगितलं की बाबा तुम्ही आज आणल्यात, आज लगेच नाही लागलं तर पहिला दवाखाना करा. त्यांनी तिथे गेल्या लगेच डॉक्टर बोलवले, गोचड्या हेवायच्या, त्यांनी इंजेक्शन दिल्या, सगळं दिलं. त्यांच्या अंगावरती वन होते आश्रमातून आल्यावर, असे मोठे मोठे त्यांच्या अंगावरती चट्टे होते जखमांचे. जखमा भरल्यानंतर जे चट्टे असतात ना, त्याचं केस वगैरे नव्हते. म्हणजे तिथं पण महिनाभर लाईफ जे आहे ते त्यांचं असं त्रासातच गेलेलं आहे, बंदिस्त लाईफ. त्यांचं बंदिस्त लाईफ होतं. मला तेही त्रास व्हायचा की सगळीजण जिकडे तिकडे गेलेत, मग त्या दोघींनीच का असं म्हणजे नरक भोगावा किंवा तुरुंगवास भोगल्या की असं का राहावं. म्हणून मी विचार केला की बाबा ते लाईफ चांगलं नाहीये. मामाने येतो म्हणतात ना, तर गावाकडे मला माहितीये घरात एवढं दूध आहे, एवढं सगळं आहे, सगळ्या सोयी सुविधा आहेत, घरची अंडी आहेत. मला वाटलं की ते सगळं खातील करतील. आणि घरातले पण म्हणलेले की आमच्यात दूध भरपूर आहे, आमच्यात अंडी आहेत, आम्ही त्यांना पाहिजे तेवढं घालू, पाहिजे तेवढं ठेवू, छान लाईफ जाईल. मी एवढे आनंदी होते ना त्यावेळेला की सगळ्यांना घरं मिळाली, मग ह्या दोघीच का अनाथ म्हणून जगतील असं होतं डोक्यामध्ये. होतं तिथून काढलेलं होतं आश्रमामधून. का तर तिथं खूप बेकार अवस्था होती आश्रमामधून. मी तुम्हाला प्लीज रिक्वेस्ट करते, मला माहित नाही, आता मी म्हणणार नाही की सगळे आश्रम खराब असतात किंवा सगळेच बाद असतात, मी असं म्हणत नाही. कारण जगामध्ये जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. पण कृपया डॉगी आश्रमात ठेवताना खूप विचार करून बघा, खूप विचार करून हे करा. आणि त्यांचं तेच लाईफ मी म्हणेन की आता चांगलं झालं म्हणून दिलं, तर तिथं पण त्यांना जगता आलं नाही. सगळं असून त्यांना मिळालेलं नाही. एका दृष्टिकोनातून असं वाटतं की बाबा कुत्र्याच्या योनीमध्ये त्यांचा जन्म झाला तर त्या दोघी सुटल्या. आणि एका दृष्टिकोनातून असं वाटतं की त्यांना तिथं चांगलं आयुष्य मिळालं असतं. पण त्या 8-9 पिल्ल्यांमध्ये सगळी जिथल्या तिथे छान आहेत, सुखी आहेत. त्या दोघींचं तेवढं तसं झालेलं आहे. बऱ्याच जणींचं असं असतं की तू बोलतच नाही, तू सांगतच नाही. माझ्या काही गोष्टी मी म्हणजे गप्प बसते किंवा एखाद्या गोष्टीला थोडंसं मी वेळ खाऊन सांगते. माझी कारणं असतात काही कारणं पण चांगली होती. तर आता काही टेन्शन नाही, कारण आता 1.5 वर्ष झालेत, आता काहीच नाही. मी पण असंच सांगेन की आता ज्यांच्याकडे आहेत त्यांना की काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं ऋणानुबंध असतात, आपलं काही ना काहीतरी कनेक्शन असतं, त्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही. ते म्हणतात ना की एक पाखरू असू दे, एक माणूस असू दे, एखाद्या येऊन तुमच्यावर प्रेम करत असेल. आज आमच्यावर प्रेम करणारे एवढे आपल्या दारात आता बघितले 4 डॉगी आहेत. मला सगळे म्हणतात, या 4 डॉगीला मला किती जण तर म्हणतात, इथं गल्लीत पण म्हणतात, पै पाहुणे पण म्हणतात की लोक जर्शी जनावरं पाळतात, म्हसरं पाळतात, त्यांना दूध तरी मिळतं, त्यांना काहीतरी बेनिफिट मिळतं. तू एवढा खांडवा पाळाय, तुला काय मिळतं? मी म्हणते प्रेम मिळतं मला. आणि न कळत आमच्या हातात ते दान पुण्य होतं. आणि दुसरी गोष्ट, मुक्या जीवांना आमच्याकडून प्रेम मिळतं. प्रत्येक वेळेला माणूस हाच स्वार्थी विचार करतो की तुम्ही एवढं सांभाळता, तुम्हाला काय मिळतं. माझ्या घरातले सुद्धा भरपूर वेळा म्हणले की 4 जर्सी गाय सांभाळल्या तर दूध तरी देतील, काहीतरी फायदा तरी आहे, यांचा काय तुला फायदा आहे. उलट सगळ्यांच्या तक्रारी आहेत, गल्लीमध्ये कोणाला त्रास झाला, बोलणं आहे, ऐकून आहे, सगळं मान्य आहे. पण आम्हाला जे मिळतं ना, आम्हाला प्रेम मिळतं, मनाचं समाधान मिळतं. आणि स्वामी महाराज आमच्याकडून भले आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये कोणाची सेवा करायला मिळत नाहीये, पण त्यांची सेवा करायला मिळते आम्हाला, किंवा आमच्या हातून सेवा घडते. आणि मला असंच वाटतं की काहीतरी आमचं पूर्वीचं त्यांच्याशी नातं आहे. ते 4च का आले, हे 9च का आले. आज एवढी डॉगी फिरतात रस्त्यावर, छोटी छोटी पिल्लं आहेत. आणि हेच नाही, आम्ही पूर्ण फॅमिली, किट्टू सुद्धा. ह्या गोष्टी मी कधी दाखवलेल्या नाहीत आणि मला सांगायची पण गरज वाटत नाही. पण या गोष्टी शेअर पण करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही समाजात जगताना प्रत्येक वेळेला स्वतःचा विचार करू नका. तुम्ही समाजात जगताना तुम्ही जाता येता एखादा जीव भुकेलेला आहे ना, तुमच्या खिशात किती पैसे आहेत बघू नका, त्यातलं काढा आणि त्यांना घालत जावा. माणूस फक्त स्वतःच्या धुंदीत आहे, स्वतःच्याच ह्याच्यात आहे आणि फक्त आपल्याला काय मिळतं एवढंच बघतो माणूस. आम्ही असं विचार करतो की महिन्याला जे काय आम्ही कमवतो त्यातलं या माध्यमात का होईना आमचं दान पुण्य होतं. आणि हेच नाही तर आम्ही बाहेर जरी गेलो, गायी दिसू दे किंवा असं पद्धतीने काही कुठलाही प्राणी दिसू दे, प्राणी कोणताही दिसू दे,
तर किट्टू सुद्धा शाळेला जाताना कोण असं आलं डॉगी वगैरे, हिनं कधी कधी अक्षरशः स्वतःचे डबे काढून ओतलेले आहेत. कधी कधी हिनं अखंड डबा ओतलेला आहे. कधी कधी मी ज्या म्हणजे सांगते हिला पैसे ठेवत जा, तुला वाटलं तर घालत जा, आरू घालतो, आम्ही घालतो. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. एक टाइम त्याने आपलं खाल्लं ना, त्या ब्लेसिंग आपल्याला आहेत. बाकी त्यांना 5-50 रुपयानं घालून आपल्याला काही कमी पडत नाही. सांगणं तुम्हालाही एवढंच आहे की तुम्ही तुमच्या एरियात राहता, तुम्ही जाता येता कुठेही असू दे घाला. आणि बरेचसे डॉगे आता असे पण झालेत की ते माजोरडा प्रकार म्हणतात ना, तशी पण डॉगी असतात, पण आपलं काम जे आहे ते करायचं. आणि भुकेलेलं जर असेल तर त्याला जरूर घाला. चला, या व्हिडिओचा मी इथंच एंड